अगो गावातली माणसंच तुझा न्याय निवाडा करतील, तुला खेटराने झोडतील, दगडाने चेचतील, शेणाने माखवतील, तुझी दिंड काढून चेटकीन चेटकीन म्हणून या गावातून बाहेर काढतील. सगळा विनाश मी करीन, पण हाय तुझ्यावर येईन. कोण आहे? या खोळीला सोडून कुणाला बी एवढ्यात समजाय ना ग का दोन दोन सखू आहेत. त्या दिगूला तर नाहीच नाही. हा काय थांब, कुठे पळतेस ग? मी तुला सोडणार नाही. तू माझं वाईट करूच शकणार नाहीयेस. माझा विठुराया तसं होऊच देणार नाही. सोड, आज मीच तुला सगळ्यांसमोर उभी करते आणि तुझ्या लफाडीचं भांड फोडते. आवाज तर आला. कोण आहे बाहेर? हो, आओ लवकर या, मी तिला धरून ठेवलंय. आओ लवकर या ना. सखू, अगं सखू, अगं काय झालं? कोणाला पकडून ठेवलं होतंस? कोण आलं होतं सखू? ती आली होती, माझ्यासारखी दिसणारी खोटी सखू, माझ्यासारखी उभ्या दिसणारी. हो, मी तिलाच पकडलं होतं. मला धमक्या देत होती आणि मला ढकलून पळून गेली. हो थांब, मी आलोच. ही मुलगी भयानक आहे. ही चेटकिनी सारखी कारस्थानं करते. हिला वाळीत टाकलं पाहिजे आणि फक्त हिलाच नाही तर हिच्या संपूर्ण घराला वाळीत टाकलं पाहिजे. ही अभद्र लोक गावातच नको. सखू भलतीच कोडगी आणि बेलगाम झाली आहे. थेट मला धमक्या देत होती, तुमच्या विरोधात गरळ ओकत होती. बाबाजी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही असतात ना तर ती अशी मोकाट सुटलीच नसती. कुठे आहात बाबाजी तुम्ही? कुठे आहात? अहो, तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे? परत या बाबाजी, परत या बाबाजी, परत या. मी परत आले मनोरमे, मी परत आले मनोरमे, मी परत आले मनोरमे. कोण? तू? हे चेटकिडे, एकेरी नावानं हाक मारलीस मला? देऊ का सणसणी दोन थोबाडीत? देऊ का सणसणी दोन थोबाडीत? माझं चुकलं सासूबाई, मला शिक्षा करू नका ना. अगोदर मी कान पकडते. शुद्धीवर आहेस ना? शुद्धीवर आहे ना. अहो, म्हणूनच तर तुम्हाला विचारायला आले की कोणाला मदतीला बोलवताय. त्या बाबाजीला
हो कच्चा लिंबू आहे तो. अग्निशुद्धी असू दे, जिंगरोबाची पूजा असू दे, अग्नी गोळे असू दे, प्रत्येक वेळेस त्याचा टाव धरून लावलाय मी. टाव धरून लावलाय. तो काय हो तुमची मदत करणार आहे? काय हो तुमची मदत बापरे, करणार आहे? हिच्या अंगात चेटकीण आली की काय? माझ्या सासूबाई फारच भोळ्या बाई. तो तुमचा बाबाजी प्रत्येक वेळी माझ्या कामात अडथळा आणतो. जणू काही तुमची गावाची ढालच म्हणून उभा राहिलाय. मीच त्या बाबाजींना आव्हान दिलं. त्या बाबाजीची पुडी बांधायचीच होती मला. मी माझ्या काळ्या शक्तीच्या भरोश्यावर जलसमाधीतून वाचले आणि त्या बाबाजीची काळ कोठडीत रवानगी केली. आणि आता हो ते हसले ना की मला असाच त्रास होतो आणि अजूनही होतो. म्हणजे ते आहे इथेच. हो 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 सखू, येतंय माझ्या लक्षात. सखू, तुम्ही हा हजार चालू ठेवा. सखू, अगं बरोबर आहे तुझं सखू, पण घाबरू नकोस, मी आहे ना. चल आपण तिला शोधूया, बघूया तरी कोण आहे ती. चल शोधूया आणि सोक्ष लावूया. चल. चटकीने सखू, ती दिसत नाहीये, गेली असेल बहुतेक. कारण बघ ना, दिसत तर नाहीये. मला श्वास घ्यायला अजूनही त्रास होतोय. म्हणजे ह्याचाच अर्थ ती इथेच कुठेतरी आहे. हो मग असं असेल ना तर आपण सगळं घर चाळून काढू, पण तिला शोधू. चल. सासूबाई, पळून कुठे जाणार? आपलं अजून अर्धवट बोलणं राहिलंय ना. सासूबाई, तुम्हाला अजून खूप मजा सांगायची. तुम्ही खरंच हवं होतात. ती कुंभाराची मडकी फोडायला किती मजा आली. आणि बाबाजीचा सेवक आहे ना, त्याला मीच ठार मारलंय. त्याला टांगलं. तुम्हाला माहितीये का सासूबाई, माझ्याकडे चेटूक शक्ती विलक्षण असते बरं का ते. मी काही करू शकते, काहीही. आणि त्याच्या जोरावर मी भास्कर बुवांच्या काटेला आग लावली. आणि ते कसे उड्या मारत आले. ते जेव्हा आले ना तेव्हा मला खूप मजा आली. आणि विनू भाऊजींना पण मीच मारलं.
शंभू पाहायला तर मी टोपलीत बसून पाण्यात बुडवणार होते. गाव काय करणार? तोच म्हणला की मला उडणारे बेडूक बघायचे म्हणून. अजून खूप मजा सांगायची तुम्हाला. ऐकताय ना सासूबाई? लवकरच तुमची पण पाळी येणार आहे. तुम्ही सांगा बरं, मी तुम्हाला काय करू? मला काय करणार आहे? अहो तुम्ही सांगाल ते करीन. असं पण मला या घराची वाट लावायचीच आहे. मग सगळ्या गावाला धडा शिकवणार. कोणीच सुटणार नाही. सगळ्यांना मारून टाकणार. सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. आणि आता तुमची पाळी येणार आहे. सासूबाई, अहो तुम्ही किती लोण्यासारख्या मऊ आहात. मला तुम्हाला माझा हिसका दाखवायचा आहे. रमाई कुठे गेली? आपण पूर्ण घर बघितलं, परसदारी बघितलं, रमाई कुठेच कशी दिसत नाहीये. त्या खोट्या सकूचा नाद सोड आता. आधी रमाईला शोधायला हवं. रमाईला काही झालं तर नसेल ना? सकू चल. सासूबाई अजून किती धाव करणार आहात? एक काम करूया का? आपण आहे ना धावायची शर्यतच लावूया. काय? तुला काय हवंय ग? तू जात का नाही आहेस इथनं? पैसा का हवाय? घे आणि जा इथनं. मला काय हवंय? तुमचा देता. ते कंगीचं कोकरू जसं मारलं ना, तसंच मला त्रास देणाऱ्या एकेकाला संपवणार आहे मी. सगळ्यांना मारणार. आणि हा एक सांगायचं तर राहिलंच. हे सगळं करताना जर आहो माझ्या मध्ये आले तर मी त्यांना पण मारून टाकीन. 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 बाबाजी मला वाचवा. बाबाजी मला वाचवा. कुठे आहात तुम्ही बाबाजी? बाबाजी इथे फार भयानक काहीतरी घडतंय. ती सकू, ती चिटकीड माझ्या जीवावर उठले. बाबाजी वाचवा. रमाई काय झालं? रमाई अगं मला मारू नको. मी जमा होती. मला रमाई तू बस इथे बस. काय होतंय? बस. सावकाश बस. काय झालं? वहिनी हाका का मारत होत्या? काका ते पाणी आणणार रमाईला चक्कर आली. वच्चे पाणी घेऊन ये. वच्चे पाणी दे. हे घे. पाणी जाऊ बाई.
काय झालं रमाईला? रमाई सखूला आवरा, सखूला आवरा. सखू सखूने काय केलं? अहो वहिनी कोड्यात का बोलताय? काय केलं सखूने? सगळं सखूच करत आलीये. बाबाजींच्या सेवकाला तिनंच मारलं. भास्कर बुवांच्या घरी तिनेच आग लावली. अगं काहीतरी काय बोलतेस रमाई? काहीतरी नाही, तिनं स्वतः सांगितलं. आता सांगितलं मला. हा विनूला सखूनेच फटका मारला. ही स्वतः कशी सांगेल रमाई? आजपर्यंत सकू निक्षून सांगत होती की यातलं तिने काहीही केलेलं नाही. हे सगळे आरोप तर तुम्ही करत होता तिच्यावर. अरे पण मी सांगते ना, तिने आता स्वतः सांगितलं मला. शक्यच नाहीये. जे सकून केलं नाही ते कशाला कबूल करेल ती? अरे पण रमाई स्वतः सांगते ना की सखूने तिला स्वतःहून सांगितलं. ती खोटं बोलेल का? आणि रमाईवर विश्वास नाहीये तुझा? थांब. तू काय म्हणालीस? आत्ता सांगितलं? हो ना रमाई, आत्ता सांगितलं? हो. हा असं का विचारतोय? आता सांगितलं म्हणजे थोड्या वेळापूर्वी. त्या सखूच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. बोलण्याला धार होती, नाकात नथ होती, डोळ्यात निखारी. आणि तिने केलेले सगळे उद्योग सांगितले. आणि तिच्यावर केलेले आरोप खरे आहेत असंही तिने सांगितलं मला. नाही ग रमाई, ऐक, सकू असं करणार नाही आणि सांगणारही नाही. तू काय इतकी तिची काढ घेतोयस मूर्ख मुला? त्या सकूने ना तुझं माकड केलंय, माकड. भ्रमिष्ट झालायस तू. तुझ्या बाबतीत काय बोलली ती ते तुला सांगितलं ना, तर अख्ख्या जन्मात तिची कधी बाजू घेणार नाहीस. हे काय चालवलंय तुम्ही? दरवेळी बोलता की बायकोचा माकड झालोय मी. हे बघा, असं अजिबात नाहीये. उलट तुम्हीच काय ऐकत नाही, बघत नाही. प्रत्येक गोष्टीचा तुमचा एक पूर्वग्रह असतो. अरे पण सखू वहिनींना बोलली असं त्या म्हणतायत ना, मग तू का शंका काढतोयस? अरे शंका नाही रे काका, सकू असं बोलूच शकत नाही, कारण सकू माझ्या बरोबरच होती. उलट रमाई तिच्या खोलीत नव्हती म्हणून मी आणि सकू शोधत होतो तिला. मग सकू अशी का सांगेल? थांबा, आपण तिलाच विचारूया. सकू, सकू, रमाई, ये अंगावर ये. मनोरमे अशी हाक मार, आता मार. हो बघा कशी गरीब गाय बनून उभी आहे बघा. मगाची हीच सकू मला धमक्या देत होती मला. स्वतःच्या पापाचा पाढा अगदी पुशारकीनं माझ्यासमोर वाचत होती ही. नाही ग रमाई, तुझ्याशी बोलली ती ही सकू नव्हती, ही तर माझ्या बरोबर होती. आणि बोललीच असेल तर खोटी सकू बोलली असेल तुझ्याशी. कुणी याचं ऐकू नका. दोघंही ना खोटं बोलतायत. मी स्वतःच्या बायकोलाच पाठीशी घालतो. हीच आहे ती, नाकात नथ घालून ही चेटकी माझ्या अंगावर येत होती. हीच आहे ती. हो, तोच आमच्यातला फरक आहे. तिच्या नाकात नथ आहे, बाकी ती हुबेहूब माझ्यासारखी दिसते. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा काय? तुला तेच हवंय ना? रमाई कायमची शांत व्हायला हवी ना तुला? हवंच असं काही नाही हो. मला असं का वाटेल? हो, मी खरं सांगते, ती दुसरी सकू आहे.
खोटी सकू. खोटी सकू? खोटा खोट खोटा बोलते, खोटा नाही आहे, खोटा नाही. दोन दोन सकू नाहीच आहे, एकच सकू आहे, ही एकमेव सकू, चेटकीण सकू. कृपा करून असं बोलू नकोस ग रमाई. आम्ही सांगतोय त्यात अजिबात अतिशयोक्ती नाहीये. दुसरी सकू आहे आणि तीच सगळं गोंधळ घालून खऱ्या सकूला गोत्यात आणते. अरे भयंकर भ्रमात आहेस तू दिगू. मूर्ख मुला, दोन दोन सकू नाहीच आहेत, सकू एकच आहे, ती ही आहे ही. ती कुंभाराची मडकी फोडायला किती मजा आली. आणि बाबाजीचा सेवक आहे ना, त्याला मीच ठार मारलंय. मी भास्कर बुवाच्या काटेला आग लावली आणि आणि विनू भाऊजींना पण मीच मारलं. तुला भुलतापा मारून ही घरात गावात ही तुझी अर्धांगिनी दोष घालतीये. मला या घराची वाट लावायचीच आहे. मग सगळ्या गावाला धडा शिकवणार, सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. आणि आता तुमची पाळी येणार आहे. हे सगळं करताना जर आहो माझ्या मध्ये आले तर मी त्यांना पण मारून टाकीन. दिगू, तुझा हे जीव घेईन असं ही स्वतः म्हणाली, ही निलाचरी ही स्वतः म्हणाली. अगं नाही ग रमाई, ऐक माझं, असं काही नाहीये. माझ्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या करू नको. काही हे झालं ना तरी आम्ही कुणीही या चेटकिडीवर विश्वास ठेवणार नाही आणि तुलाही ठेवू देणार नाही. तरी हिच्या शब्दात येऊ नका. ही चेटकीड आहे, आपल्याला बरबाद करायला आली आहे, जीव घ्यायला आली आहे. ही चेटकीड बरबाद करणार आहे, बरबाद. काका, काकू, ताई, तुम्हाला माहिती आहे ना, याआधी पण रमाईला असे भ्रम भास झालेत. तिच्या पायात काचा रुतल्या होत्या, घरात तिला साप विंचू दिसतायत असं म्हणायची ती. आता वस्तुस्थिती तीच आहे, पण खोटी सकू तिला प्रत्यक्ष भेटली, कारण ती आहे. तू काही म्हण, पण मला हेच समजतंय की ही चेटकीण आहे. ही आपल्या घरात काय आयुष्यात पण नकोय. ए बाबा, अरे माझा मेंदू आहे ना, तू इतकुस आहे. त्यामुळे एक सकू, दोन सकू, खरी सकू, खोटी सकू, चेटकीण सकू, हे सगळं आहे ना माझ्यासारख्या पामराला पचनी पडायला जरा जडच आहे. त्यापेक्षा मी आताच जातो. चल बच्चे, ये 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 ये. रडू नकोस सकू. कोणी काहीही म्हणू देत, मी आहे ना तुझ्यासोबत. काळजी करू नकोस तू.